कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार। नमस्कार। आपलं कसं जमलं? माझ्या मावशीच्या गावी यात्रा होती आणि पण यात्रा सगळं यात्रेतलंच आहे। त्यावेळेस आम्ही ते गेलो होतो आणि माझ्या मिस्टरांचे आई वडील म्हणजे माझे सासू सासरे आणि मिस्टर तेही तिथे आले होते यात्रेला। हां, तर त्यावेळेस ॲक्च्युली माझी बहीण मोठी बहीण आहे, अजून तिचं लग्न झालं नव्हतं। तर मग ते माझ्या मावशीला विचारले की बाबा ही मुलगी देतात का? तर माझी मावशी बोलली की नाही, तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न व्हायचंय। तर मग माझे सासू सासरे म्हण नाही, तुम्ही आमचं फक्त घर बघून जा, मग आपण ठरवू, तिचं लग्न होऊ दे, मग आपण निवांत लग्न करू। मग त्यानंतर माझ्या बहिणीचं लग्न 6 मेला झालं आणि त्यानंतर मग माझे घरचे म्हणले 6 महिन्यांनी आपण लग्न करू। तर माझे सासू सासरे म्हण नाही नाही, आम्हाला आत्ताच करायचंय लग्न की लगेच। हां, मग लगेच आम्ही। बहिणीचं लग्न झाल्यानंतर किती दिवसात लग्न झालं? 1 महिन्यात। बरं झालं। तुमच्या मिस्टरांचा स्वभाव कसा आहे? ते शांत आहेत, पण कधी एकदा चिडले तर मग ते कोणाचं नाही ऐकत। कोणाचं? तुमचंही नाही? नाही। तुमचं कसं काय हो? माझं लव्ह मॅरेज आहे सर। आम्ही दोघं एका कंपनीमध्ये कामाला होतो। त्यांची कंपनी आवडली तिकडे त्यांनी प्रपोज केलं मला आणि मग 2009 मध्ये आमचं लग्न झालं। त्यांचा स्वभाव कसा आहे? छान समजूतदार आहे, महत्त्वाचं म्हणजे। आणि तुमचा? माझाही तसाच समजा, दोघांचं जर 15 वर्ष आता व्यवस्थित चालू आहे। आणि कसं असतं म्हणजे असं काही माप आहे का 15 वर्ष व्यवस्थित समजूतदारपणा? नाही नाही, कितीही एक्सपर्ट शेफ असला तरी ज्यावेळी पातेल्यात चम्मच फिरवतो त्यावेळी थोडा तरी वाचतो, किती एक्सपर्ट असला तरी, तर ते चालणारच। तर थोडंसं कधी मिस्टर पातेल्यात चमचा फिरवतात आता काय उदाहरण दिलंय बाई? बरोबर, पण चांगलं आहे। थोडंसं कधी वाचतं पण चांगलं राहतं। चांगलं। तुमचं कसं काय? सर, त्यांची मावशी जी आहे ती माझी नातेवाईक आहे। सो त्यांच्या मावशींनी माझं स्थळ माझ्या मिस्टरांना सुचवलं होतं। मग ते पाहायला आले घरी, पाहणे झालं आणि त्यांनी 4-5 दिवसामध्ये होकार कळवला, आम्हीही कळवला। माझ्या वडिलांनी वाटलं की तुम्ही का त्यावेळेला लगेच पसंत का केलं? सर, नात्यामध्ये आहे आणि आम्ही बऱ्याच कार्यक्रमांना भेटलो होतो, कारण नात्यामध्ये होतो, त्याच्यामुळे एकमेकांना पाहणं होतं, पण अशी ओळख जास्त नव्हती। मनात होतं तुमच्या? मला तसं नाही। म्हणजे काय बोला, डोळ्यात दिसतंय आता काय मनात होतं ते? मनात होतं म्हणजे मी त्यांना पाहिलं होतं सर, बऱ्याच मनात होतं। मग बोला ना, होतं म्हणून त्यांच्याही मनात होतं। पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि लगेच लग्न झालं। तुमचं कसं काय? ॲक्च्युली आमच्या दोघांच्या मध्यस्थी ज्या आहेत मनीषाताईंनी आम्हाला दोघांनाही पाहिलं होतं आणि दोघांचे बघण्याचा कार्यक्रम चालूच होता। मग त्यांनी सजेस्ट चालूच होता म्हणजे म्हणजे ते तिकडे मुलगी पाहत होते आणि मी पण इकडे लग्नासाठी मुलगा पाहत होते। आणि मग घरी आले आणि 10 मार्चला महाशिवरात्री होती 2013ला। मग त्या दिवशी कांदे पोहे न करता चिप्स आणि खिचडी याच्यावर तेव्हापासून कसे आहेत ते स्वभावात? हो, खूप छान आहे त्यांचा स्वभाव। गप्पा 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 म्हणजे सुरू झालं की थांबायचंच नसतं आणि त्यातून भांडण झालं की लगेच ग्रुपमधून लेफ्ट व्हायचं असतं। तुमच्या ग्रुपमध्ये जर स्वभाव बदलायचाच असेल आणि तो एकीनेच बदलायचा असेल तर तो कोणी बदललेला आवडेल? सीमा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।